नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण प्रोबॅबिलिटीबद्दल माहिती घेत होतो. म्हणजे प्रोबॅबिलिटी कशी डिफाईन केली जाते, त्याची क्लासिकल डेफिनेशन काय आहे, ॲक्शोमॅटिक डेफिनेशन काय आहे. त्यानंतर ज्यावेळा आपण एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो, त्या एक्सपेरिमेंटवरती जे आपण इव्हेंट डिफाईन करत असतो, त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशा पद्धतीनं काढली जाते, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता ह्याचाच ज्ञान वापरून आपल्याला टॉपिक 2मध्ये कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय हे समजावून घ्यायचं आहे. आता ज्यावेळा आपण आपल्या टॉपिक 1मध्ये आपली प्रोबॅबिलिटी आपण डिफाईन करत होतो, ती प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स ऑफ इव्हेंट ए. आपला जो इव्हेंट ए कुठलाही असेल इव्हेंट, तर त्या इव्हेंटच्या ऑकरन्सची प्रोबॅबिलिटी आपण काढत होतो. आता हा जो इव्हेंट असतो, इव्हेंट ए, जो तुमच्या नॉर्मल प्रोबॅबिलिटीमध्ये आपण जे काढतो इन जनरल प्रोबॅबिलिटीमध्ये, तर तो इव्हेंट हा तुमच्या टोटल सॅम्पल स्पेसवरती डिफाईन झालेला असतो. म्हणजे आपण तो इव्हेंट डिफाईन करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन त्या ठिकाणी असत नाही. रेस्ट्रिक्शन नसल्या कारणानं आपण त्या सॅम्पल स्पेसवरती जो इव्हेंट डिफाईन करतो त्याला आपण काय म्हणतो, द इव्हेंट डिफाईन्ड ऑन दी अनरेस्ट्रिक्टेड सॅम्पल स्पेस, किंवा त्याच्यासाठी जी सॅम्पल स्पेस असते ती तुमची पूर्णतः ओरिजिनल जी काय असेल मोठीच्या मोठी सॅम्पल स्पेस ती अवेलेबल त्याला असते फॉर ऑकरन्स. पण मग कधी कधी अशी सिच्युएशन येते की आपल्याला एखादा इव्हेंट हा तुमच्या सॅम्पल स्पेसच्या एका सबसेटवरती डिफाईन करावा लागतो. म्हणजे तुमचा सॅम्पल स्पेस काय होतो, रिड्यूस होतो किंवा रेस्ट्रिक्ट होतो. म्हणजे त्या सॅम्पल स्पेसमधला काही पार्ट तुमच्या त्या इव्हेंटच्या ऑकरन्ससाठी यूजफुल नसतो. म्हणजे जेव्हा आपण एखादा इव्हेंट डिफाईन करतो त्यावेळा तो डिफाईन होत असताना त्याच्यावरती काहीतरी रेस्ट्रिक्शन्स येतात किंवा रेस्ट्रिक्शन टाकलेली असतात. म्हणजे त्याचा अर्थ दॅट इव्हेंट इज डिफाईन्ड ऑन रेस्ट्रिक्टेड सॅम्पल स्पेस. म्हणजे आपल्याला या सिच्युएशनमध्ये जी प्रोबॅबिलिटी काढायची असते दॅट इज नथिंग बट दी चान्स ऑफ ऑकरन्स ऑफ इव्हेंट ऑन अ रेस्ट्रिक्टेड सॅम्पल स्पेस. म्हणजे रेस्ट्रिक्टेड सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेल्या इव्हेंटचा चान्स ऑफ ऑकरन्स आपल्याला कधी कधी काढावा लागतो. आता मग आपण जी प्रोबॅबिलिटी ओरिजिनल सॅम्पल स्पेसवरती इव्हेंट डिफाईन करून त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपण ज्यावेळेला काढतो, तो इव्हेंट डिफाईन होत असताना कोणतीही रेस्ट्रिक्शन नसतात किंवा तो सॅम्पल स्पेस रेस्ट्रिक्टेड असत नाही. त्या सिच्युएशनमध्ये जी आपण प्रोबॅबिलिटी काढतो त्याला अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणतात. कारण त्याच्यावरती कोणतीही कंडिशन नसते तो इव्हेंट डिफाईन होत असताना, की बाबा सॅम्पल स्पेसच्या एवढ्याच भागावरती तू डिफाईन व्हायला पाहिजे किंवा एवढ्याच भाग तुला अवेलेबल आहे ऑकर होण्यासाठी वगैरे वगैरे, असं काही नाही आहे तिथं. यू हॅव युअर होल सॅम्पल स्पेस इज अवेलेबल फॉर ऑकरन्स. So this probability is known as unconditional probability. म्हणजेच the probability is evaluated with respect to original sample space are called unconditional probabilities, denoted by probability of A or probability of A given omega. म्हणजे with respect to omega ती probability काढलेली असल्या कारणानं आपण त्याला probability of A given omega असं सुद्धा म्हणू शकतो. आणि मग जी प्रोबॅबिलिटी किंवा जी प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट, कोणत्याही इव्हेंटची अशी प्रोबॅबिलिटी की जी
तुमच्या सॅम्पल स्पेसच्या काहीतरी रिड्यूस्ड भागावरती डिफाईन केलेली आहे, काहीतरी कंडिशन टाकलेली आहे, त्या प्रोबॅबिलिटीला आपण म्हणतो कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ओके, दोज प्रोबॅबिलिटीज इव्हॅल्युएटेड विथ रिस्पेक्ट टू रिड्यूस्ड सॅम्पल स्पेस आर कॉल्ड ॲज अ कंडिशनल प्रोबॅबिलिटीज. सो दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी, असं त्याला नोटेशन वापरलं जातं. In other words, the probability of event A given that event B has already happened is called conditional probability of event A and is denoted by probability of A given B. म्हणजेच probability of or chance of occurrence of event A given that B is already happened, this is called a conditional probability of event A and it is denoted by P, probability of A given B. Similarly, probability of event B given that event A is already happened is called conditional probability of B and is denoted by प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए. म्हणजे तुमचा ओरिजिनल सॅम्पल स्पेस आहे ओमेगा आणि तो ओमेगा आपल्याकडे असताना आपल्याकडे एक इव्हेंट, समजा आपण इव्हेंट ए आता घडलेला आहे, आपल्याकडं ऑलरेडी घडून तयार आहे, थोडक्यात इट हॅज ऑकर्ड ऑर हॅपन्ड. मग असं असताना दुसरा एक इव्हेंट बी सेम सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेला, तर ए इव्हेंट ऑकर झालेला असताना बी इव्हेंट ऑकर होण्याची जी प्रोबॅबिलिटी आपण म्हणतो दॅट इज नथिंग बट दी कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए और कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. म्हणजे थोडक्यात आपण बघा, आता ज्या वेळेला आपण बस स्टँडवरती बसमध्ये ज्या वेळेला आपण चढत असतो, तर बसमध्ये चढत असताना पहिला व्यक्ती जो बसमध्ये चढेल, ज्या वेळेला बसमध्ये कोणी नाही आहे, पूर्ण बस रिकामी आहे आणि रिकामी बस असताना पहिला व्यक्ती जो बसमध्ये चढेल त्यासाठी तुम्हाला ती पूर्णपणे बस अवेलेबल असेल, पूर्ण मोकळी असेल. मग तो त्याला पाहिजे तिथं एनीवेअर ही कॅन टेक अ सीट, कुठंही तो बसू शकतो. पण ज्यावेळा दुसरा व्यक्ती त्यामध्ये चढेल त्यावेळेला त्याचा ओरिजिनल सॅम्पल स्पेस जो होता तर तो थोडासा रिड्यूस झालेला त्याला दिसेल, कारण पहिल्या चढलेल्या व्यक्तीनं काय झालेलं आहे, त्या सॅम्पल स्पेसमधला काही भाग व्यापलेला आहे. त्यामुळं दुसऱ्या व्यक्तीसाठी काय झाली, सॅम्पल स्पेस रिड्यूस झाली, कमी झाली. आणि मग ती सॅम्पल स्पेस रिड्यूस झालेली असताना आपण जे प्रोबॅबिलिटी काढणार दुसऱ्या व्यक्तीला सीट मिळण्याची किंवा एखादी पर्टिक्युलर सीट मिळण्याची, तर दॅट इज नथिंग बट दी कंडिशनल प्रोबॅबिलिटी. कारण त्याच्या ऑकरन्सवरती कंडिशन येते दॅट समवन हॅज ऑलरेडी टेकन अ सीट, म्हणजे कोणीतरी अगोदर सीट घेतलेली आहे. असं असताना दुसऱ्या व्यक्तीला एखादी पर्टिक्युलर सीट मिळण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती काय असेल, दॅट इज नथिंग बट दी कंडिशनल प्रोबॅबिलिटी. त्यालाच कंडिशनल प्रोबॅबिलिटी आपण म्हणतो. दिस इज द कन्सेप्ट. त्यानंतर तसंच तिसरा व्यक्ती समजा चढला तर तिसऱ्या व्यक्तीला पण सॅम्पल स्पेस अजून रिड्यूस होईल, कारण पहिल्या दोन व्यक्तींनी काहीतरी सीट घेतलेली आहे, त्यामुळे त्याला जो सॅम्पल स्पेस राहील तो दुसऱ्या व्यक्तीपेक्षा अजून रिड्यूस झालेला असेल. सो अशा पद्धतीनं त्याला ऑकर होण्यासाठी ज्या कंडिशन्स येतात त्यालाच आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणतो, अशा पद्धतीनं. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ कंडिशनल प्रोबॅबिलिटी. नाव डेफिनेशन, how we define the conditional probabilities. If A and B are two events defined on a sample space omega, if a random experiment of a random experiment, then conditional probability of A given B is given by probability of A given B is equal to probability of A intersection B divided by probability of B. So probability of B is greater than 0. Similarly, conditional probability of B given A is given by
probability of B given A is equal to probability of A intersection B upon probability of A, where probability of A is greater than 0. अशा पद्धतीनं तुमच्या सायमल्टेनियस म्हणजे आता समजा A विथ रिस्पेक्ट टू B ची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे, तर सायमल्टेनियस ऑकरन्स ऑफ दीज टू इव्हेंटची probability of simultaneous occurrence of two events divided by probability of B. मग तसंच probability of B given A जर आपल्याला डिफाइन करायची असेल तर इट इज ऑल्सो probability of simultaneous occurrence of two events divided by probability of A. So in this way we can define the conditional probability. Now we are going to see some numerical examples. First of all, first example is a card is drawn from a pack of 52 cards. Find the probability that it will be first a jack card given that it is a black card, and second a black card given that it is jack card. म्हणजे इथं दोन प्रकारचे इव्हेंट तुम्हाला दिलेत आणि त्या इव्हेंटची कंडिशनल प्रॉबिलिटी काढायची आहे. ए गिवन बी आणि बी गिवन ए असं तुम्हाला काढायला विचारलं आहे. बट दिस प्रॉब्लेम इज a narrative type. So we have to convert this problem in the mathematical format. So for drawing a single card from a pack of 52 cards, this is an experiment, random experiment, and it has a sample space omega is equal to, okay, omega is equal to 2 years, 3 years, dot 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 9 years, 10 years, comma jack of spade. So S denotes for spade card, C denotes for club card, D denotes for diamond card, and H denotes for heart card. आपल्याकडे 4 प्रकारची कार्ड्स असतात. पत्त्याची पानं आपण ज्या वेळेला खेळतो ती टोटल पानं 52 असतात. त्या 52 पानामध्ये 4 प्रकारची कार्ड आपल्याकडे असतात. एक म्हणजे स्पेड कार्ड, त्याला आपण इस्पिक म्हणतो मराठीमध्ये. त्यानंतर क्लब कार्ड्स, त्याला आपण किल्वर म्हणतो मराठीमध्ये. त्यानंतर डायमंड कार्ड, त्याला आपण चौकट म्हणतो मराठीमध्ये. आणि हार्ट कार्ड म्हणजे बदामचं कार्ड आपण ज्याला म्हणतो ते. मग असे 4 प्रकारची कार्ड्स असतात आणि प्रत्येक प्रकारचं कार्ड तुम्हाला 13 म्हणजे 13 13 13 असे प्रत्येक प्रकारचं कार्ड म्हणजे चा नंबर किती 13. म्हणजे स्पेड कार्ड जे आहे ती स्पिकची 13 पानं असतात. क्लब कार्ड म्हणजेच किल्वरची 13 पानं असतात. डायमंड म्हणजे चौकटची 13 पानं असतात. हार्ट म्हणजे बदमाची 13 पानं असतात. असे एकूण 52 पानं असतात. आता त्यापैकी ब्लॅक कार्ड्स ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे स्पेड आणि क्लब कार्ड, कारण त्यांचा कलर ब्लॅक असतो. सो देर आर 26 कार्ड्स विच आर ब्लॅक इन कलर अँड देर आर 26 कार्ड्स विच आर रेड इन कलर, डायमंड अँड हार्ट कार्ड्स. सो चौकट आणि बदाम पानं ही यांचा कलर लाल असतो, त्यामुळे रेड कलरची 26 कार्ड असतात. ओके, अशा पद्धतीचं इथं मी तुम्हाला त्या पानांचं वर्गीकरण त्याच्या साईन सकट दिलं आहे. त्याची चिन्ह काय असतात, स्पेड कार्ड, क्लब कार्ड, डायमंड कार्ड, हार्ट कार्ड. ओके, मग अकॉर्डिंग टू कलर ऑफ कार्ड्स सॅम्पल स्पेस इज. मग कलर जर आपण विचारात घेतला तर ए कार्ड विल बी ड्रॉन, विल बी ए ब्लॅक कार्ड और red card. So these are only 2 possibilities according to the color of the card. So omega will be black cards comma red cards. So there are black card म्हणजे 26 ब्लॅक कार्ड आहेत तुमची. ते 26 ब्लॅक कार्ड आणि रेड कार्ड किती आहेत 26. त्यामुळे अशी टोटल 52 पानांचा तुमचा काय असेल ओमेगा असेल. हा वरती काय केला आहे ओमेगा प्रत्येक पानाच्या नंबरनुसार त्याला आपण तिथं लिहिलेलं आहे. म्हणजे स्पेड इस्पिक दुर्री ज्याला आपण म्हणतो, इस्पिक तिर्री म्हणतो, अशा पद्धतीनं इस्पिक दशी ज्याला म्हणतो 10 years. जॅक ऑफ यस म्हणजे गुलाम त्याचं कार्ड, स्पेड म्हणजे इस्पिकचं. क्वीन इस्पिकची क्वीन QS, इस्पिकचा किंग त्याला KS आणि इस्पिकचा एक्का त्याला एस कार्ड म्हणतात. सो AS असं दाखवलं आहे. ACE म्हणजे एस म्हणजे एक्का. अशा पद्धतीनं प्रत्येक पानाचं तुमच्या वर्गीकरण तिथं लिहिलेलं आहे. स्पेड, क्लब,
डायमंड, हार्ट, या पद्धतीचं क्लब कार्ड यांची सगळ्यांची काय लिहिलेली आहेत, वर्गीकरण इथं लिहिलेलं आहे. सो according to color of card, sample space is omega is equal to black cards and red cards. So here we define the events. Event A is a jack card. So there will be 4 jack cards. 4 गुलाम ची कार्ड असतात. एक म्हणजे इस्पिक मधलं म्हणजे स्पेड जॅक, त्यानंतर क्लबचा जॅक, त्यानंतर डायमंडचा जॅक अँड हार्टचा जॅक. अशा पद्धतीनं गुलाम ही 4 प्रकारची गुलामची पाने असतात. प्रत्येक पानाचं एक म्हणजे प्रत्येक प्रकारच्या पानातला एक गुलाम, अशा पद्धतीची 4 गुलामची पानं असतात. सो ए आपल्याला त्या पद्धतीने मिळेल जॅक कार्ड. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट इव्हेंट ए इज 4. त्यामुळं आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए डिवाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट्स इन ओमेगा अँड दॅट इज इक्वल टू 4/52. दॅट इज 1/13. अशा पद्धतीने आपल्याला अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी मिळेल. ओके. तसंच इव्हेंट बी आपण जो डिफाईन करणार आहे, इव्हेंट बी इज नथिंग बट ब्लॅक कार्ड्स. ब्लॅक कार्डचा इव्हेंट बी आहे. सो इव्हेंट बी विल कंटेन स्पेड कार्ड्स ॲज वेल ॲज club cards, because spade cards and club cards are the black cards in color. So spade cards are 13 and club cards are 13. So total 26 cards are there. So number of elements in event B is equal to 26. So probability of B is equal to n of B upon n of omega, and that is equal to 26/52, and that is equal to 1/2. In this way we get the probability of event B is 26/52, that is 1/2. So now we have to find A intersection B. So A intersection B is nothing but both the events occur simultaneously. Means दोन्ही इव्हेंट सायमल्टेनियसली ऑकर होणं म्हणजे काय, एका वेळेला ते कार्ड तुमचं जॅक कार्ड पण असलं पाहिजे आणि ते कलरमध्ये ब्लॅक कार्ड पण असलं पाहिजे. म्हणजे असे कुठले कुठले इलेमेंट्स आहेत ते सगळे ए इंटरसेक्शन बी मध्ये येतात. तर स्पेडचा जॅक आणि क्लबचा जॅक हे दोन जे पानं आहेत ती म्हणजे जॅक कार्ड पण आहेत आणि ब्लॅक कार्ड्स पण आहेत. सो जॅक ऑफ स्पेड कार्ड अँड जॅक ऑफ क्लब कार्ड, these 2 cards possess both these qualities or properties, that is it nothing but the A intersection B. So number of elements in A intersection B is equal to 2. So probability of A intersection B is equal to number of elements in A intersection B divided by number of elements in omega, and that is equal to 2/52, and that is equal to 1/26. So probability of A intersection B is equal to 1/26. So now we have to find the probability that jack card is drawn card is a jack card given that it is black card. So getting a jack card is a event A and getting a black card is event B. So here we have to find the probability that probability of A given B. jack card ची आपल्याला probability काढायची आहे गिवन दॅट इट इज ब्लॅक कार्ड. सो ब्लॅक कार्डच आहे ते आणि तो ब्लॅक कार्ड असताना ते जॅक कार्ड असण्याची प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी, and probability of A given B by definition probability of A intersection B divided by probability of B. So probability of A intersection B is equal to 1/26 and divided by 1/2, that is the probability of B. So it will be 2/26 and so 1/13. So probability of A given B is equal to 1/13. Similarly, we can find the probability of a drawn card is a black card given that it is jack. म्हणजे जे काय आपण कार्ड ड्रॉ करू ते कार्ड
जॅक कार्ड असताना, म्हणजे जॅक कार्ड आहे असं हा इव्हेंट घडलेला असताना ते कार्ड ब्लॅक असण्याची प्रोबॅबिलिटी काढायची. म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट बी गिवन ए, प्रोबॅबिलिटी दॅट बी गिवन ए ही प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची. सो प्रोबॅबिलिटी दॅट बी गिवन ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ ए. दिस इज बाय डेफिनेशन. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी is 1 upon 26 and probability of A is equal to 1 upon 13. So it will become 13 upon 26 and that is equal to 1 half. So probability of B given A is equal to 1 half. Now second example. If probability of A is equal to 0.4, probability of B is equal to 0.3 and probability of A union B is equal to 0.5, then find probability of A given B and probability of B given A. म्हणजे आपल्याला या कंडिशनल प्रोबॅबिलिटीज काढायच्या आहेत. आता अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ कंडिशनल probability of any event B given A or A given B, we need a probability of simultaneous occurrence of these two events A and B. So probability of A given B is equal to probability of A intersection B divided by probability of B. म्हणजेच आपल्याला इथं probability of A intersection B पाहिजे, जी आपल्याला इथं दिलेली नाही आहे गिवनमध्ये. सो probability of A intersection B काढत असताना आपण काय करणार आहे, लॉ ऑफ ॲडिशन ऑफ प्रोबॅबिलिटीजचा आधार घेणार आहे. म्हणजेच ॲडिशन थेरमचा आधार घेऊन काय करणार आहोत, आपण ती प्रोबॅबिलिटी काढणार आहोत. सो बाय ॲडिशन थेरम वी नो दॅट probability of A union B is equal to probability of A plus probability of B minus probability of A intersection B. आता इथं आपल्याला काय पाहिजे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी पाहिजे. त्यामुळे ती प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आपण काय करणार आहे, LHSला घेणार आहे आणि RHSला परत प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी आहे तो नेणार तिकडे आपण तसंच. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी, असा आपल्याला तो फॉर्म्युला मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीचा. मग आपण त्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ बी आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी ह्या व्हॅल्यू पुट करणार. सो 0.4 प्लस 0.3 प्लस मायनस 0.5 असं होईल. सो 0.7 मायनस 0.5 and probability of A intersection B is equal to 0.2. In this way we can find probability of A intersection B. Now it is easy to find the conditional probabilities. So probability of A given B is equal to probability of A intersection B upon probability of B. So that is equal to 0.2 upon 0.3, that is nothing but 2 by 3 and that is equal to 0.6666. In this way we can find the probability of A given B. Now to find probability of B given A, we use a definition of conditional probability of B given A, that is probability of A intersection B upon probability of A, and that is equal to 0.2 upon 0.4. So probability of B given A is equal to 2 by 4 and that is equal to 0.5. In this way we can find both these probabilities of A given B and B given A. So in this way we can find conditional probability. While finding conditional probability, if we don't know the probability of A intersection B or probability of B or probability of A, any one of these probabilities we don't know, then we have to find these probabilities from some another formulae. म्हणजे आपल्याला जर माहीत नसतील या कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी ज्या प्रोबॅबिलिटी लागतात त्यातली एखादी प्रोबॅबिलिटी आपल्याकडे माहीत नसेल तर ती आपल्याला दुसऱ्या फॉर्म्युल्यावरून आधी काढावी लागेल आणि ती काढून मग आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढणार आहोत. जसं की इथं आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आधी काढली आणि ती मग कंडिशनल प्रोबॅबिलिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण वापरलेली आहे. नाव नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम इज नॅरेटिव्ह टाईप. Third problem is, a manufacturer of two-wheeler spare parts knows from past experience that probability of an order will be completed in time is 0.75.
the probability that order is completed and delivered in time is 0.60. Can you help him to find the probability that order will be delivered in time given that it is completed? म्हणजे आपल्याला इथं दोन प्रकारच्या प्रॉबिलिटी दिलेल्या आहेत. एक म्हणजे ऑर्डर कंप्लीटेड इन टाईमची प्रॉबिलिटी दिलेली आहे आणि ऑर्डर कंप्लीटेड इन टाईम अँड डिलिव्हर्ड इन टाईम त्याची एक प्रॉबिलिटी दिलेली आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला काय विचारले, तुम्ही त्या मॅन्युफॅक्चररला मदत करू शकता का? कशासाठी? तर प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी. कुठली प्रॉबिलिटी फाइंड करण्यासाठी? तर प्रोबॅबिलिटी दॅट ऑर्डर विल बी डिलिव्हर्ड इन टाईम गिवन दॅट इट इज अ कंप्लीटेड. म्हणजे ही कंडिशनल प्रॉबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही त्या मॅन्युफॅक्चररला मदत करू शकता का दिलेल्या प्रॉबिलिटीजवरून? तर yes, we definitely help him, and if we want to help him we have to find the probability of the order will be delivered in time given that it is completed. ही प्रॉबिलिटी आपल्याला काढावी लागेल. ती काढली तरच आपण त्याला त्यासाठी हेल्प करू शकतो. त्यामुळे इथं आपल्याला दोन इव्हेंट डिफाईन करावे लागतील. इव्हेंट ए तो म्हणजे ऑर्डर इज कंप्लीटेड इन टाईम आणि इव्हेंट बी म्हणजे ऑर्डर इज डिलिव्हर्ड इन टाईम. अँड प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय? तर अँड ऑर्डर इज कंप्लीटेड अँड डिलिव्हर्ड इन टाईम. म्हणजे दोन्ही गोष्टी एका वेळा घडलेल्या आहेत, कंप्लीट पण झाली आणि डिलिव्हरी झाली आहे, दॅट इज ए इंटरसेक्शन बी. आपल्याला इथं जी प्रॉबिलिटी दिलेली आहे ती प्रोबॅबिलिटी कशाची दिलेली आहे? तर हिअर वी हॅव गिवन दॅट प्रोबॅबिलिटी दॅट ऑर्डर विल बी कंप्लीटेड इन टाईम म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए दिलेली आहे. त्यानंतर ऑर्डर इज कंप्लीटेड अँड डिलिव्हर्ड इन टाईम म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी दिलेली आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी दिलेली नाही आहे आपल्याला. ओके, मग आपल्याला जे काही दिलं आहे ते सफिशियंट आपल्याला जे काढण्यासाठी विचारलं आहे त्यासाठी सफिशियंट आहे का ते बघायचं आधी. सफिशियंट असेल तर दुसरी कुठली प्रॉबिलिटी काढायची गरज नाही. जर सफिशियंट नसेल तर दुसरी प्रॉबिलिटी वेगळ्या फॉर्म्युल्यावरून निघते का ते बघायचं. So here given that probability of A is equal to 0.75, probability of A intersection B is equal to 0.60. Here we have to find the probability that order will be delivered in time given that it is completed. So that is nothing but the probability of B given A. Probability of B given A आपल्याला काढायची आहे. So from definition probability of B given A is nothing but the probability of A intersection B upon probability of A. सो आता ही कंडिशनल प्रॉबिलिटी काढण्यासाठी आपल्याला प्रॉबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी लागेल आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए लागेल. तर ह्या दोन्ही प्रॉबिलिटी आपल्याला दिलेल्या आहेत गिवनमध्येच ऑलरेडी. सो वी कॅन डायरेक्टली यूज दीज टू प्रॉबिलिटीज दॅट इज इक्वल टू 0.60 अपॉन 0.75. सो दॅट इज 0.60 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी and 0.75 is the probability of A. So that is equal to 60 upon 75 and that is equal to 4 upon 5 and probability of B given A is equal to 0.8. So the answer of probability that order will be delivered in time given that it is completed is 0.8. So with this probability we can help the manufacturer to solve his problem. Okay, in this way we can find कंडिशनल प्रॉबिलिटीज. अशा पद्धतीने आपण कंडिशनल प्रॉबिलिटी काय करू शकतो? फाइंड करू शकतो. नाउ देर आर सम रिझल्ट्स विच वी हॅव टू प्रूव्ह थिअरॉटिकली. लेट A and B are two events defined on omega. Probability of A comma probability of B are strictly greater than 0. Then prove the following. First, probability of A given A dash is equal to 0. Second, probability of A and B are mutually exclusive. Then probability of A given B is equal to 0. Third, if B is a subset of A, then probability of A given B is equal to 1. And fourth, if A is a subset of B, then probability of A given B is equal to probability of A upon probability of B. So in this way we can we have to
prove some theoretical results. So here given that A and B are two events defined on the sample space omega such that probability of A and probability of B are greater than 0. So to prove probability of A given A dash, we consider by the definition probability of A given A dash is equal to probability of A intersection A dash divided by probability of A dash. Since A and A dash are the mutually exclusive events, because A dash is a complement of A and complement of any event, and that original event, both are the mutually exclusive events. Therefore A intersection A dash is equal to phi. So probability of A intersection A dash is equal to 0. Hence probability of A given A dash is equal to 0 upon probability of A dash, and that is nothing but probability of A given A dash is equal to 0. म्हणजे याच्यावरून आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो, probability of A given A dash is equal to 0. Okay, this probability is 0, conditional probability is 0 due to A and A dash are mutually exclusive events. ते दोन्ही इव्हेंट्स म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असल्या कारणानंच काय झालं, आपल्याला त्यांची कंडिशनल प्रोबॅबिलिटी जी आहे ती 0 मिळाली. ओके, आता जी सेकंड आपल्याला दिलं आहे प्रूव्ह करायला ते काय दिलं आहे बघा. हिअर ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स हे दिलेलं आहे आपल्याला. तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असताना प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल टू 0 आपल्याला दाखवायचे. तर ए आणि बी हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असताना किंवा आहेत किंवा असतील तर त्याची ए इंटरसेक्शन बी जे आहे दोघांची इंटरसेक्शन ही किती असणार, फाय असणार. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 0 असणार. सो बाय डेफिनेशन प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी दॅट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ बी. So here probability of A intersection B is a 0. So 0 upon probability of B, that is 0. So probability of A given B is equal to 0. Since probability of A intersection B is 0. मग ह्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर दोन इव्हेंट म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह असतील तर त्यांची कंडिशनल प्रोबॅबिलिटी जी असते ती ऑलवेज इक्वल टू 0 येते. Hence here A and B are mutually exclusive events, then probability of A given probability of B is equal to 0. Now third bit, here given that B is a subset of A. So since B is a subset of A intersection B is equal to B, because in A and B there is a common part is B. So A intersection B is equal to B. Therefore probability of A intersection B is equal to probability of B. So then by definition probability of A given B is equal to probability of A intersection B upon probability of B. But here probability of A intersection B is equal to probability of B. Therefore we can write probability of B instead of probability of A intersection B. So we will get probability of B divided by probability of B, and that is equal to 1. Hence if B is a subset of A, then probability of A given B is equal to 1. In this way we can prove this result. Now next result is, here given that A is a subset of B, so A intersection B is equal to A. जसं आपण वरच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, वरचं बीट प्रूव्ह करताना बघितलं, तर जो मोठ्या एखाद्या सेटचा सबसेट असतो तो जो सबसेट असतो तो सबसेट म्हणजे त्या दोघांचा इंटरसेक्शन असतो. सो ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए, बिकॉज ए इज द कॉमन पार्ट बिटवीन ए अँड बी. So A intersection B is equal to A. So probability of A intersection B is equal to probability of A. Then by definition probability of A given B is equal to probability of A intersection B upon B. This is by definition. So probability of A intersection B is nothing but the probability of A. So
probability of A given B is equal to probability of A upon probability of B. Since A is a subset of B, probability of A intersection B is equal to probability of A. So from this we can prove that these four results theoretically. Now we have to see multiplication theorem. So multiplication theorem gives us a probability of simultaneous occurrence of two events A and B depending on their conditional probabilities. Conditional probability वरती अवलंबून आपल्याला काय होतं तर सायमल्टेनियस ऑकरन्स ऑफ ए अँड बी याची प्रॉबिलिटी आपल्याला मिळते. मग मल्टिप्लिकेशन थिअरम आपल्याला काय सांगतो तर मल्टिप्लिकेशन थिअरम इज नथिंग बट the probability of simultaneous occurrence of the two events is equal to the product of unconditional probability of one of the two events into conditional probability of other event, given that first event is already happened. हा आपल्याला conditional probability multiplication theorem सांगतो. So let A and B are any two events defined on sample space omega. Then the theorem of compound probabilities follows immediately from the definition of conditional probability. We have probability of A intersection B is equal to probability of A into probability of B given A. म्हणजे इथं अनकंडिशनल प्रॉबिलिटी कोणाची आहे तर ए ची, म्हणजे ए ऑलरेडी हॅपन झालेला असताना बी हॅपन होण्याची जी प्रॉबिलिटी आहे कंडिशनल, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं की आपल्याला काय होईल ए इंटरसेक्शन बी ची प्रॉबिलिटी मिळेल. तसंच बी जर ऑलरेडी हॅपन झाला आहे असं गृहीत धरलं तर ए हॅपन होण्याची जी प्रॉबिलिटी आहे त्या प्रॉबिलिटीला प्रॉबिलिटी ऑफ बी न मल्टिप्लाय केलं तर वी विल गेट द प्रॉबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो बाय मल्टिप्लिकेशन थेरम probability of A intersection B is equal to probability of A into probability of B given A, or probability of A intersection B is equal to probability of B into probability of A given B. Okay, so there are some remarks. The above result gives how to compute probability of simultaneous occurrence of two events using conditional probability. म्हणजे कंडिशनल प्रॉबिलिटी वापरून आपण कशा पद्धतीनं दोन इव्हेंटच्या सायमल्टेनियस ऑकरन्सची प्रॉबिलिटी काढू शकतो ते आपल्याला ह्या वरच्या रिझल्टवरनं लक्षात येतं. नेक्स्ट रिमार्क इज मल्टिप्लिकेशन थिअरम इंटरप्रिटेड ॲज द प्रोबॅबिलिटी दॅट two events will happen simultaneously is equal to the product of unconditional probability of one of the two events and conditional probability of the other event, assuming that first event is already happened. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला मल्टिप्लिकेशन थिअरम काय करतो त्या पद्धतीनं इंटरप्रिट करतो. So next, law of multiplication can be extended further for three events A, B and C. The probability that A, B, C all will happen simultaneously is given by, म्हणजे तीन इव्हेंट जर तुमचे एका वेळेला हॅपन होणार असतील तर त्याची जी प्रोबॅबिलिटी आहे युजिंग कंडिशनल प्रॉबिलिटी किंवा युजिंग मल्टिप्लिकेशन थिअरम आपण कसं लिहितो तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सी गिवन ए इंटरसेक्शन बी. म्हणजे पहिल्यांदा अनकंडिशनल प्रॉबिलिटी एकाची, त्यानंतर दुसऱ्याची कंडिशनल प्रॉबिलिटी, त्यानंतर तिसऱ्याची कंडिशनल प्रॉबिलिटी गिवन दॅट फर्स्ट टू आर ऑलरेडी हॅपन्ड ऑर फर्स्ट टू आर हॅपन्ड सायमल्टेनियसली, असं कन्सिडर करून त्यांचं तिघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं त्या तीन प्रॉबिलिटीचं तर आपल्याला काय मिळते सायमल्टेनियस प्रॉबिलिटी मिळते, प्रॉबिलिटी ऑफ सायमल्टेनियस ऑकरन्स ऑफ थ्री इव्हेंट्स ए बी अँड सी. सो म्हणजे इथं प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे ए ऑलरेडी घडलेला आहे अनकंडिशनली, मग तो घडलेला असताना बी घडण्याची प्रोबॅबिलिटी दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए, आणि त्यानंतर ए आणि बी हा सायमल्टेनियसली ऑकर झालेला असताना किंवा होत असताना किंवा झालेला असताना गिवन दॅटच्या पुढे म्हटल्यावर झालेला असताना सी घडण्याची प्रोबॅबिलिटी काय, ह्या तिन्ही प्रोबॅबिलिटीचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी ची प्रोबॅबिलिटी मिळते. सो दिस इज अबाउट द मल्टिप्लिकेशन थेरम, ह्याला मल्टिप्लिकेशन थेरम आपण म्हणतो. ॲडिशन थेरम ऑफ प्रोबॅबिलिटी आपण बघितलेला आहे मागच्या टॉपिकमध्ये.
आता हा आपण मल्टिप्लिकेशन थिअरम बघितलेला आहे. नेक्स्ट कन्सेप्ट और नेक्स्ट पार्ट और नेक्स्ट डेफिनेशन इज अ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसचं पार्टिशन म्हणजे काय? तर सॅम्पल स्पेसचं पार्टिशन म्हणजे तुमचा सॅम्पल स्पेस वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये विभागला गेलेला असतो. म्हणजे समजा A1, A2, so on AN आर दी इव्हेंट्स डिफाईन्ड ऑन दी सॅम्पल स्पेस. मग हे जे इव्हेंट्स आहेत A1 पासून AN पर्यंत, हे इव्हेंट तुमच्या सॅम्पल स्पेसचं पार्टिशन करतात. हे असं आपण कधी म्हणू शकतो? तर आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा तुमच्या त्या इव्हेंट्सपैकी प्रत्येक पेअर जी काय असेल तर त्या इव्हेंटच्या पेअरचा इंटरसेक्शन फाय असायला पाहिजे आणि त्या सगळ्या इव्हेंटचा जर युनियन घेतला तर तो युनियन शुड बी इक्वल टू ओमेगा असायला पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ जे काय आपण इव्हेंट डिफाईन केलेले आहेत त्या सॅम्पल स्पेसवरती ते सगळे इव्हेंट्स एक तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असायला पाहिजेत, त्यांच्यामध्ये कॉमन काहीच असता कामा नये आणि ते एक्झॉस्टिव्ह पण असायला पाहिजेत. म्हणजे त्यांचा युनियन घेतला त्या सगळ्या इव्हेंटचा तर आपल्याला ओमेगा म्हणजे सॅम्पल स्पेस मिळाली पाहिजे. तर आणि तरच आपण त्या इव्हेंट्सना म्हणणार की ते इव्हेंट्स तुमच्या सॅम्पल स्पेसचं पार्टिशन करत आहेत. देन अँड देन ओनली वी कॅन से दॅट दी इव्हेंट्स A1, A2, so on AN are or form a partition of sample space. So the events A1, A2, so on AN are said to represent a partition of sample space if AI intersection AJ is equal to phi, where I is not equal to J for all I and J. And second, A1 union A2 union ... union AN, that is equal to union running from I to N of AI, that is union of I running from 1 to N, and that is equal to omega. In other words, A1, A2, so on AN are said to form a partition of sample space if they are mutually exclusive and exhaustive. म्हणजे जेवढे काय आपल्या सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेले इव्हेंट्स आहेत ते सगळे इव्हेंट्स तुमच्या सॅम्पल स्पेसचं पार्टिशन करतायत. हे आपण कधी म्हणतो? ज्यावेळा ते सगळे इव्हेंट्स म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील आणि एक्झॉस्टिव्ह असतील त्यावेळेलाच. म्हणजे थोडक्यात आपला जो पूर्वीचा भारत होता पूर्ण हिंदुस्तान, तर त्या हिंदुस्तानचं जर पार्टिशन झाल्यानंतर पाकिस्तान वेगळा बनला, भारत वेगळा बनला आणि बांगलादेश वेगळा बनला. म्हणजे आता हे तीन तुम्ही राष्ट्र बघितली तर ह्या तिन्ही राष्ट्रामध्ये कॉमन काहीच नाही आहेत. म्हणजे दीज थ्री आर म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह असल्यासारखं आहे. अँड त्या तिघांना आपण एकत्र केलं तर वी विल गेट ए ओरिजिनल हिंदुस्तान. म्हणजे जो पहिला आपला हिंदुस्तान होता तो तुम्हाला तिथं मिळू शकतो. म्हणजे दिस इज नथिंग बट पाकिस्तान, भारत अँड बांगलादेश फॉर्म ए पार्टिशन ऑफ ओरिजिनल हिंदुस्तान. म्हणजे त्यांनी ओरिजिनल हिंदुस्तानचं पार्टिशन केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर एक्झाम्पल तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथं सांगितलं. सो हिअर इज एक्झाम्पल ऑफ पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. For example, in the experiment of throwing a single die, omega is equal to 1, 2, 3, 4, 5, 6. If we define the following events on above omega, that is A is equal to, or a number appeared will be a odd number. म्हणजे तुमच्या त्या डायवरती जो नंबर दिसेल तुम्हाला तो ऑड नंबर असला पाहिजे. म्हणजे ए मध्ये कुठले कुठले इलिमेंट येतील? 1, 3, 5 हा एक इव्हेंट झाला. त्यानंतर इव्हेंट बी, द नंबर appeared will be a even number. जो नंबर तुम्हाला appear होईल तो इवन असला पाहिजे. हा इव्हेंट बी आहे आपला, दॅट इज बी इक्वल टू 2, 4, 6. मग आता ए आणि बी आपण लक्षात घेतले तर ए इंटरसेक्शन बी आपला काय येतोय? 5 येतोय. आणि ए युनियन बी केला तर आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 असे सगळेचे सगळे सॅम्पल स्पेस एवढे इलिमेंट मिळत आहे. सो वी कॅन से दॅट इव्हेंट्स ए अँड बी फॉर्म ए पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. अशा पद्धतीनं काय म्हणू शकतो आपण? ए आणि बी तुमच्या सॅम्पल स्पेसचं काय करतायत? पार्टिशन करतायत. का? तर ते दोन्ही जे इव्हेंट आपण डिफाईन केले आहेत ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेतच प्लस एक्झॉस्टिव्ह पण आहेत. ओके, म्हणजे ज्या वेळेला इव्हेंट्स म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतात आणि त्याच वेळेला एक्झॉस्टिव्ह पण असतात, then and then only we can say that these two events form a partition of sample space. However,
A1 is equal to 1 2 3, A2 is equal to 3 4 आणि A3 is equal to 4 5 6. these do not represent a partition of sample space. हे तीन जे आहेत, समजा आपण तीन इव्हेंट केले त्या ओरिजिनल सॅम्पल स्पेसवरती A1 A2 A3 असे, तर ते तुमच्या सॅम्पल स्पेसचं पार्टिशन करत नाहीत. का करत नाहीत? तर ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह नाही आहेत सगळे. म्हणजे A1 इंटरसेक्शन A2 घेतला, A1चा A2 बरोबर इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये A1 आणि A2 मध्ये कॉमन काय आहे, तर 3 हा इलेमेंट कॉमन आहे. आणि सो दिट इज नॉट इक्वल टू 5. आपल्याला काय पाहिजे, 5 यायला पाहिजे A1 इंटरसेक्शन A2. म्हणजे दोघांमध्ये कॉमन काहीही असता कामा नये, म्हणजेच ते इव्हेंट आपण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत असं म्हणू शकतो. परत A2 इंटरसेक्शन A3 मध्ये परत 4 हा इलेमेंट कॉमन आहे, त्यामुळे दॅट इज अगेन नॉट इक्वल टू 5. and A1 intersection A3 is only 5, but here two pairs of the events are not mutually exclusive, so we can't say that the above events form a partition of sample space. Though A1 union A2 union A3 is equal to 1 2 3 4 5 6, that is original sample space, जरी तुमचा युनियन घेतला त्या तिन्ही इव्हेंटचा, तो युनियन जरी ओरिजिनल सॅम्पल स्पेस इतका येत असला तरीसुद्धा ते तीन जे इव्हेंट डिफाईन केलेले आहेत ते तीन इव्हेंट काय आहेत, पेअरवाईज म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह नाही आहेत. त्यामुळं आपण त्यांना म्हणू शकत नाही की दे फॉर्म ए पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. ओके, इन दिस वे वी हॅव अंडरस्टूड दी concept of, or we have studied the concept of partition of sample space. Also conditional probability, it's some numerical example. So for today's lecture we are going to stop here. Thank you.